नमस्कार. फॉर्च्यून फाउंडेशन नागपूर द्वारा आयोजित राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 याच्या शिक्षण मंथन या 9 दिवसीय चर्चासत्राच्या 5व्या दिवशीच्या सत्रात मी आपल्या सगळ्यांचं फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज समग्र आणि बहुविषयक शिक्षा याच्यावर विस्तृतपणे चर्चा करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आदरणीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास वरखेडी सर. आपण कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक याचे कुलगुरू आहात. याच्या आधी आपण कार्यकारी कुलगुरू म्हणून कर्नाटका संस्कृत विद्यापीठ मध्ये देखील कार्यभार सांभाळलेला आहे. MA दर्शनशास्त्र आणि PhD राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या महर्षी बादरायण व्यास सन्मान 2007 सहित सरांना अनेक अवॉर्डांनी भूषवण्यात आलेलं आहे. कार्यकारी कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि आता कुलगुरू म्हणून त्यांचा अत्यंत आणि व्यस्त असा कार्यकाळ नागपूर मध्ये आणि रामटेक मध्ये हा सुरू आहे. आपण सर मेंबर ऑफ संस्कृत कमिटी फॉर व्हिजन डॉक्युमेंट MHRD भारत सरकार मध्ये देखील आपण काम केलेलं आहे. अनेक रिसर्च प्रोजेक्ट, विविध भाषेच्या मशीन ट्रान्सलेशन संदर्भात आणि आपण फार मोठं काम केलेलं आहे. मग ते कन्नड टू तेलुगू असो, संस्कृत टू कानडी असो, इंग्लिश संस्कृत असो, संस्कृत हिंदी असो, अशा पद्धतीने अनेक प्रोजेक्ट्सवर आपण काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्र हे विशेष करून आपलं 20 वर्षाच्या वर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये टीचिंग करत आहात आणि जवळपास 13 वर्षे याच्यातला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपला भाग गेलेला आहे. बहुविषयक शिक्षण आणि इंटरडिसिप्लिनरी क्षेत्र यात आपला फार मोठा अनुभव आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमदार नागू गाणार सर. मी त्यांना विनंती करतो की आपण माननीय कुलगुरू महोदयांचं स्वागत करावं. आपलं स्वागत आहे सर. आपल्यामध्ये समग्र आणि बहुविषयक शिक्षा आणि शिक्षण या बाबतीत मार्गदर्शन करण्याकरता औरंगाबादहून आणि जॉईन होतात आहे डॉक्टर महेश्वर कळलावे सर. आपण असिस्टंट प्रोफेसर आहात डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये. MA समाजशास्त्र, इतिहास, मराठी असं आपलं फार मोठं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आपण पूर्ण केलेलं आहे, अभ्यास पूर्ण केलेला आहे. MAd, MPhil, SET, PhD अशा सर्व आवश्यक असलेल्या शिक्षण क्षेत्रामध्ये यशस्वी शिक्षक होण्याकरता आवश्यक असलेल्या सर्व आणि परीक्षा आपण पूर्ण केलेल्या आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जनरल्स बोर्डावर आपण कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सिलेबस समितीवर अनेक वेळा आपण कार्य केलेलं आहे आणि अनेक अवॉर्ड्सनी देखील आपण सन्मानित झालेले आहात. त्याच्यात गोल्ड अवॉर्ड देखील आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून, अनेक सेमिनारमध्ये मार्गदर्शक म्हणून, वक्ता म्हणून आपण विविध ठिकाणी काम केलेलं आहे. संयोजक शोध विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान याचं काम देखील आपण या ठिकाणी करत आहात. मी फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे डॉक्टर महेश्वर कळलावे सरांचं स्वागत करतो. स्वागत आहे सर आपलं. आज 5व्या दिवशीचा आपला विषय आहे भारतात समग्र आणि बहुविषयक पद्धतीने शिकवण्याचा आणि आज आता या राष्ट्रीय शिक्षा नीतीचा उद्देश आहे. वास्तविक पाहता आपण तक्षशिला व नालंदा सारख्या विद्यापीठांचा जेव्हा उल्लेख करतो, विश्वविख्यात विद्यापीठांचा उल्लेख करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी देखील अशा पद्धतीच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुकुलांमध्ये विद्यार्थ्यांना जे पूर्वीचे गुरुकुल सिस्टीम आपल्या इथे होती, पद्धत होती, त्या गुरुकुलामध्ये त्या विद्यार्थ्याला सर्व प्रकारच्या ज्ञानाची आणि व्यवस्था त्याच ठिकाणी होत होती.
मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला ज्ञान, विज्ञान, अभ्यास, तंत्रज्ञान, वास्तुशिल्प, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, रणनीती, संगीत, नाट्यशास्त्र, संवादशास्त्र, सॉफ्ट स्किल ज्याला म्हणतो, इथपासून तर एकाच गुरुकुलामध्ये, आणि या सगळ्याची व्यवस्था त्या विद्यार्थ्याला करण्यात येत होती. धनुर्विद्या तिथे शिकायची, राजनीती तिथे शिकायची, रणनीती तिथे शिकायची, समाजशास्त्र तिथे शिकायचं, संगीत, कला, असं सगळं त्या ठिकाणी करण्यात येत होतं. आपण जर पाहिलं तर बाणभट्टांच्या कादंबरीमध्ये शिक्षणाला 64 कलांच्या ज्ञानाच्या रूपात वर्णित करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये या सगळ्या कला आहेत. आजही जेव्हा आपण लिबरल आर्ट्स याचा जो विचार करतो आहे तो तोच आहे, आणि त्याला शिक्षणामध्ये सम्मिलित करण्याची आवश्यकता आहे. एका अर्थाने पूर्वीच्या आपल्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याचा मानस नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आणि या राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 मध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे. आपल्या बरोबर आज ह्या दोन अत्यंत आपल्या क्षेत्रातले विद्वान मंडळी आपल्याला या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहे. या शिक्षण नीतीमध्ये एवढं आपण जाणतो, पण याच्या आत बहुविषयक शिक्षण हे कशा पद्धतीने द्यायचं, समग्र शिक्षण कशा पद्धतीने द्यायचं, याचा काय विचार आहे, याची सर्व चर्चा आपल्या समोर मान्यवर करणार आहेत. मी आपला अधिक वेळ न घेता डॉक्टर महेश्वर कळलावे सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. डॉक्टर महेश्वर कळलावे. व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय कुलगुरू वरखेडी सर, ह्या फॉर्च्यून फाउंडेशन शिक्षण मंथनाचे आयोजक आदरणीय सोले सर, आदरणीय आमदार गानार सर, तसेच या शिक्षण मंथनामध्ये सर्व सहभागी शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षणावर प्रेम करणारे इतरत्र नागरिक यांचं मी स्वागत करतो. मी प्रथमतः सोले सरांना धन्यवाद देऊ इच्छितो. कदाचित तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की सोले सरांना मी धन्यवाद कशासाठी देतोय, त्यांनी आमंत्रित केलं व्याख्यान देण्यासाठी म्हणून? अजिबात नाही. आम्ही एकाच क्षेत्रामध्ये काम करणारे आहोत आणि सरांसोबत अनेक आम्हाला काम पण करायचं आहे. त्यामुळे सरांना धन्यवाद नाही, त्यांच्या ऋणात राहील. परंतु धन्यवाद यासाठी मित्रांनो की प्रामुख्याने 2 कंपार्टमेंट हे केली जात होती. शिक्षण व्यवस्थेचं कंपार्टमेंट वेगळं आणि राजकारणाचं कंपार्टमेंट वेगळं. या नवीन शिक्षा नीतीमध्ये आपण जो विषय बोलणार आहोत इंटरडिसिप्लिनरी, मला खरं असं वाटतं की पॉलिटिक्समध्ये काम करत असताना सुद्धा या 2 गोष्टीला एकत्र आणण्याचं काम आदरणीय आमदार सोले सरांनी केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही या शिक्षण नीतीला आता सुरुवात केली म्हणायला काही हरकत नाही सर. या 2 गोष्टींचा एकत्रित समन्वय, 2 गोष्टी इंटरडिसिप्लिनरी कशा पद्धतीने करावं याचा एक पायंडा आता तुमच्यापासून सुरू झालाय. त्यामुळे प्रथमतः मी तुम्हाला धन्यवाद देतो. अनेक दिवसापासून काही चर्चेच्या माध्यमातून, काही संवादाच्या माध्यमातून काही जणांचा समज असा होत होता की राजकारणाचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे आणि शिक्षणशास्त्राचा किंवा शिक्षण व्यवस्थेचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. परंतु हे एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम तोच करू शकतो की जो खरा शिक्षक आहे, जो तुम्ही केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या नवीन शिक्षा नीतीचा पायंडा तुम्ही पाडलेला आहे. मी प्रथमतः तुम्हाला याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आम्ही अनेक वेळेस व्यक्त करत असतो की आमचे प्रतिनिधी कोणते, आमचे प्रतिनिधी कोणते. तर मी अनेक वेळेस म्हणत असतो की प्रश्न मांडणारे प्रतिनिधी हे भरपूर असतात, पण प्रश्न जाणणारा प्रतिनिधी आम्हाला हवा आहे. आपल्यामध्ये मला प्रश्न जाणणारा प्रतिनिधी वाटतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या शिक्षण नीतीच्या बाबतीत तुम्ही जो हा कार्यक्रम 5-6 दिवसापासून, अगदी देवेंद्रजी फडणवीस पासून ते अगदी नितीनजी गडकरी पर्यंत हा कार्यक्रम तुम्ही जो आखलेला आहे, तो मला खऱ्या अर्थाने असं वाटतं की शिक्षकांचे प्रश्न जाणणारे प्रतिनिधी तुम्ही आहात. म्हणून प्रथमतः तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी मला जो विषय दिलेला आहे, नवीन शिक्षा नीती, समग्र शिक्षा नीती, बहुविध शिक्षा आणि संकल्पना, खूप छान विषय आहे, बोलण्यासारखा विषय आहे.
मी अगदी माझ्या वेळेमध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आदरणीय कुलगुरू हे विषय मांडणार आहेत. मित्रांनो, ही जी नवीन शिक्षा नीती जी आहे, ही नवीन शिक्षा नीती मी ज्यावेळेस पाहत होतो, त्यावेळेस प्रामुख्यानं मी एक फक्त तुमच्यासमोर स्लाईड दाखवतो. ती स्लाईड अशी बघा, लक्षात घ्या. ज्यावेळेस आम्ही या शिक्षा नीतीकडे पाहतो, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षामध्ये येते की ही आता तुमच्या समोर जी स्लाइड एक दिसते आहे, मी या शिक्षा नीतीकडे समग्र शिक्षा नीती म्हणून का पाहतो? ज्यावेळेस 29 जुलैला या शिक्षा नीतीने केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिक्षा नीतीला मंजुरी दिली, त्यावेळेस अगदी आज जवळपास 1 महिना होत आला. 1 महिन्याला अगदी काही दिवस बाकी आहेत. अनेक मीडिया असतील, जो प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यामधल्या मी ज्या बातम्या असतील, ह्या सगळ्यांचं संकलन केलं. हे संकलन केल्याच्या नंतर माझ्यासमोर एक जिस्ट स्वरूपामध्ये ही पॉलिसी समोर आली. जो प्रिंट मीडिया आहे, जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, साधारणपणे 90% हा प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या पॉलिसीचं स्वागत करताना पाहायला मिळतो. या पॉलिसीच्या फेवरमध्ये अनेक गोष्टी त्यांनी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. त्याचं कारण आहे, ते कारण मी पुढे सांगणार आहे. मी काही एज्युकेशनल एक्सपर्टची चर्चा केली, एज्युकेशनल एक्सपर्टचे पब्लिक टॉक ऐकले, एज्युकेशनल एक्सपर्टच्या काही मुलाखती वाचल्या, एज्युकेशनल एक्सपर्टच्या काही मुलाखती ऐकल्या. यामधून 95 एज्युकेशनल एक्सपर्ट ही शिक्षा नीती ही भारतीय शिक्षण व्यवस्थेला उभारी देणारी शिक्षा नीती आहे असं मानतात. सोशल वर्करशी काही डायलॉग करण्याची संधी मला प्राप्त झाली. अनेक सोशल वर्कर असे मानतात की 90% जवळपास सोशल वर्कर कसे म्हणतात की ही शिक्षा नीती ही खऱ्या अर्थानं भारतीय शिक्षण व्यवस्थेला, भारतीय अर्थव्यवस्थेला, भारतीय समाज व्यवस्थेला ही दिशा देणारी शिक्षण नीती आहे. मी शब्द फार जपून वापरतो, शिक्षा नीती. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला हे सांगायला असं आवडेल की बिझनेस सेक्टर जो आहे, आतापर्यंत शिक्षण व्यवस्थेचा आणि बिझनेस सेक्टरचा हा तसा पाहिला हा समोरासमोर संबंध आलेला नव्हता. परंतु या शिक्षा नीतीनं ह्या बिझनेस सेक्टरला आणि शिक्षण व्यवस्थेला अगदी जवळाजवळ आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्ही 15 दिवसापूर्वीचीच याच समितीमध्ये असलेले सदस्य आदरणीय SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू कामत मॅडम यांना झी बिझनेस या वाहिनीनं एक पब्लिक टॉक साठी बोलवलं होतं. मी तो पब्लिक टॉक ऐकला आणि त्यावेळेस त्या बिझनेस सेक्टर मधले अनेक तत्ववेत्ते, अनेक बिझनेस सेक्टर मधले इकॉनॉमिस्ट असं म्हणतात, ही शिक्षा नीती ही भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारी शिक्षा नीती आहे. काय? अगदी बरोबर. भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेनं या शिक्षा नीतीचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळते. पॉलिटिकल विंगचा सोले सर आहेत, गानार सर आहेत. पॉलिटिकल विंगचा जर विचार केला, आतापर्यंत असं कधी झालेलं नाही. 70% पॉलिटिकल विंग, मग ते विरोधी पक्षामधले का असेना, 70% पॉलिटिकल विंग अशी मानते की ही शिक्षा नीती काहीतरी प्रमाणात ही भारतीय शिक्षण व्यवस्थेला चालना देणारी आहे. आता काही प्रमाणात थोडेसे मतभेद असू शकतात. फक्त शेवटीला सांगताना असं म्हणतात, अंमलबजावणी अवघड आहे. आता अंमलबजावणी कशी अवघड आहे हे आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेस इंटरनॅशनल लेवलचा विचार केला, इंटरनॅशनल लेवल मी स्पेनचा बघितला, जर्मनी बघितला, फिनलँड बघितला, हे सगळे फिनलँड आणि शिक्षण व्यवस्था ह्या सगळ्या सांगतात की भारतीय शिक्षणाला या पॉलिसीमधून निश्चितपणे चालना आपल्याला मिळणार आहे. आता हे चालना का मिळणार आहे, तर या पॉलिसीचं अतिशय महत्वाचं गमक आहे, ही पॉलिसी बहुशिक्षणाचा विचार करणारी पॉलिसी आहे. म्हणून ह्या सगळ्यांनी म्हणजे जर विचार केला तुम्ही तर जवळपास 70%च्या पुढे सर्व ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं आपल्याला ह्या बहुशिक्षण विषयाचा पॉलिसीचा हा गाभा हा अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे. दुसरा त्याच्यामधला महत्वाचा भाग जो येतो तो शिक्षण व्यवस्थेनं काय केलेलं आहे. सगळ्यांना हे सगळ्यांनी ड्राफ्ट बघितलेला असणार आहे, सगळ्यांनी ड्राफ्ट बघितला होता आणि कदाचित बघितला नसेल तर तुम्ही सगळेजण आता जे फेसबुक लाईव्ह आहेत ते बघणार पण आहात. या शिक्षा नीतीला मला जर तुम्ही विचारला या शिक्षा नीतीनं काय केलं, तर मी प्रामुख्याने या शिक्षा नीतीचं असं वैशिष्ट्य सांगेल, या शिक्षा नीतीनं शिक्षण व्यवस्थेला बाहेर काढलं. आतापर्यंतच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेनं काल आदरणीय अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू चांदेकर सर यांनी उल्लेख केला होता की आपण 1833 पासून मी सर्व तुमचे अगदी पहिलेपासूनचे पूर्ण व्याख्यान ऐकतो आहे. C2 जी पद्धती सुरू केली, ह्या C2 पद्धतीचा म्हणजे कम्युनिकेशन आणि क्लर्क या पद्धतीचा अवलंब आपण 1835 पासून सुरू केला.
की 1835 पासूनची जी ही पद्धती होती, अगदी 4 भिंतीमध्ये घेऊन बसलेली शिक्षण पद्धती, या शिक्षण पद्धतीला तुम्ही त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की या शिक्षा नीतीनं बाहेर काढलं. म्हणजेच जे टागोरांना अपेक्षित होती, जी स्वामी विवेकानंदांना शिक्षण नीती अपेक्षित होती, जी महात्मा गांधींना शिक्षण नीती अपेक्षित होती, जी कवी कुलगुरुदासांना शिक्षण नीती अपेक्षित होती, जी सर्वसामान्यांना शिक्षणाची चौकट अपेक्षित होती, ती चौकट आता ह्या शिक्षण नीतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर प्रामुख्याने मला असं वाटतं, ह्या शिक्षण नीतीनं बाकी काही केलं असेल की नाही मला माहिती नाही. पण चौकटी बाहेर आणण्याचं काम ह्या शिक्षण व्यवस्थेला केलेलं आहे हे निश्चित आहे. आणि म्हणून बहुविध शिक्षण आणि बहुविध संकल्पना ह्या शिक्षण नीतीचं वैशिष्ट्य हे आपल्याला पाहायला मिळतं. दोन फक्त तुम्हाला मी ह्या गोष्टी दाखवणार होतो. यानंतर ह्या शिक्षण नीती मी स्टॉप करतो स्लाइड शेअरिंग. ह्या शिक्षण नीतीनं अजून काय केलं? बहुविध शिक्षण आणि बहुविध संकल्पना ही मांडत असताना प्रामुख्याने लक्षात घ्या, स्किल बेस्ड एज्युकेशनवर फोकस केलेला आहे. अनेक वक्त्यांनी, मी रिपिटेशन नाही करणार, अनेक वक्त्यांनी हे सांगितलेलं आहे. स्किल बेस्ड एज्युकेशन याच्यावर अतिशय खूप मोठ्या प्रमाणात फोकस केला आहे. चॅप्टर नंबर 5 असेल, चॅप्टर नंबर 16 असेल, चॅप्टर नंबर 15 असेल, या तिन्ही मध्ये मी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस स्किल बेस्ड एज्युकेशनला खूप मोठा फोकस केला. हा स्किल बेस्ड एज्युकेशनला ज्यावेळेस हा फोकस करतात, तुम्ही विचार करा की अगदी 15-20 वर्षापूर्वीचा जर थोडासा आपण जर मागोवा जर घेतला तर आपल्या लक्षामध्ये येतं की मला जर शॉर्ट हँड येत असेल, मला जर टायपिंग येत असेल, मी एका स्किलवर नोकरी मिळत होतो, मला एका स्किलवर नोकरी मिळत होती. परंतु वर्तमान काळामध्ये विचार करा की आम्हाला एका स्किलवर ही आता नोकरी मिळणार नाही. मला जर टायपिंग येत असेल तर आता मला केवळ टायपिंगवर नोकरी नाही मिळणार, रोजगार मिळणार. तर मला अनेक गोष्टी त्यामध्ये इन्कल्केट कराव्या लागेल. दिस इज द मल्टीडिसिप्लिनरी कन्सेप्ट. ही मल्टीडिसिप्लिनरी कन्सेप्टची संकल्पना ह्या शिक्षण नीतीनं. मला जर शिक्षक व्हायचं असेल, मला कम्युनिकेशन उत्तम आलं पाहिजे. आता कम्युनिकेशनच उत्तम आलं पाहिजे का? अजिबात नाही. त्याचबरोबर मला शिक्षण व्यवस्थेचे डायमेन्शन हे सगळे माहीत असले पाहिजेत. शिक्षण व्यवस्थेचे डायमेन्शन कोणकोणते आहेत? मला चांगल्या पद्धतीने क्रिटिकल थिंकिंग आलं पाहिजे. मला चांगल्या पद्धतीनं इंटरपर्सनल रिलेशन ही माझे म्हणजे इंटरपर्सनल स्किल माझ्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. माझी इमोशनल जी स्किल आहे हे माझ्या डेव्हलप झाल्या पाहिजे. आयक्यू असलं पाहिजे नाही. आयक्यू, इक्यू आणि आता आपण एसक्यू ला म्हणतो, म्हणजे स्पिरिच्युअल किंवा आपण सोशल क्वेश्चन त्याला म्हणतो. म्हणजे ह्या सगळे आयाम ह्या शिक्षण नीतीने विचार केलेले आहेत. म्हणून आपण आता ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की ही स्किल बेस्ड एज्युकेशन जरी म्हणत असतं, अतिशय गुळगुळीत झालेला शब्द आहे, सगळ्यांना वाटतो स्किल बेस्ड एज्युकेशन, स्किल बेस्ड, परंतु राबवण्यासाठी हा स्किल बेस्ड एज्युकेशन त्याचं उत्तम उदाहरण ही पॉलिसी आहे. आपण स्किल बेस्ड एज्युकेशनचे गोडवे पाठीमागच्या 15 वर्षापासून गात आलेलो आहोत, परंतु फक्त गोडवेच गायले, आपल्याला इम्प्लिमेंट करता आले नाही. परंतु अगदी 4-5 वर्षामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन एक उभा 4 वर्षामध्ये खंबीरपणे आपल्याला पाठबळ पाहायला मिळतं आणि आता हे शिक्षण नीतीमध्ये त्याचं रिफ्लेक्शन पाहायला मिळतं. अजून एक काय केलं शिक्षण नीतीनं इंटरडिसिप्लिनरीच्या याच्यामध्ये, बहुशिक्षणामध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, मी जशास तसं ते वाक्य सांगतो. टू डेपोर्ट को करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. टू डेपोर्ट खूप धक्कादायक गोष्ट आहे बरं का, हे लक्षात घ्या. टू डेपोर्ट को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीला हद्दपार करण्याचं काम ह्या शिक्षण नीतीनं केलं. काय म्हणता, हद्दपार? हो, हद्दपार केलं. मग काय राहणार आहे? ही शिक्षण नीती असं म्हणते, दिस इज नो पार्ट ऑफ को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर, दिस इज द पार्ट ऑफ करिक्युलम. म्हणजे आम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याला संगीत येत असेल, एखाद्या विद्यार्थ्याला जर खेळ येत असेल, एखाद्या विद्यार्थ्याला जर नृत्य येत असेल, एखाद्या विद्यार्थ्याला जर कार्पेंटरचं काम येत असेल, एखाद्या विद्यार्थ्याला जर चांगल्या पद्धतीनं बासरी वाजवता येत असेल, हा सुद्धा करिक्युलमचा पार्ट हा यामध्ये असणार आहे. आता बघा की माझा जर एखादा विद्यार्थी जर नॅशनल स्तरावर खेळणार असेल तर त्याला शाळेचा करिक्युलम पहिल्या अगोदर पूर्ण करावा लागत होता, परंतु आता तो त्याचा खेळाचा विषय त्याच्यासाठी असणार आहे, एक विषय त्याचा वेगळा राहणार आहे, तो त्याचे क्रेडिट घेऊन पुढे जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा चांगलं गाता येतं, गाणं हा त्याचा दुसरा पार्ट होत होता अगोदर, आपण त्याला काय म्हणायचो, को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणायचो, परंतु तो को करिक्युलर नाही, आता दिस इज द पार्ट ऑफ करिक्युलम. आणि मला म्हणजे सांगायला खूप आनंद होतो या पॉलिसीमध्ये जर माझ्या दृष्टिकोनातून जर काय केलं असेल, मी फार मोठा विचार करणारा नाहीये, मी माझ्या 2 अपत्यापुरता 3 अपत्यापुरता विचार करणारा, माझ्या कुटुंबापुरता विचार करणारा व्यक्ती ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस माझ्या मुलांना ह्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आता करिक्युलर ऍक्टिव्हिटी मधून मला राबवायला मिळणार आहे.
देवेंद्रजी फडणवीसांनी सुद्धा उल्लेख त्या दिवशी केला होता की को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी हा खूप अतिशय महत्वाचा भाग या पॉलिसीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हा इंटरडिसिप्लिनरीचा अप्रोच आहे मित्रांनो, लक्षामध्ये घ्या. अनेकांनी त्याच्याविषयी प्रश्न की आम्ही ग्लोबलायझेशन कडे चाललो आणि मग आता आम्हाला ज्यावेळेस आम्ही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आमच्या रिजनल लँग्वेज मध्ये कसं घेणार, त्यावेळेस आम्ही हा विचार करायला लागलो. त्यावेळेस एक आपण गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की तुम्हाला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे रिजनल लँग्वेज आहे ही तुम्हाला डायव्हर्जन ऑफ थिंकिंग साठी मदत करत असते, विविध आयामांनी विचार करण्यासाठी मदत करत असते. जर आतापर्यंत आपण इंग्रजी मीडियम मधला विद्यार्थी जर मला मला कसं तरी व्हायचं, आपण असं म्हणतो ना, मला आज म्हणून कसं तरी व्हायला, सांगा बरं इंग्रजी मधून त्याला कसं तरी व्हायला काय म्हणतात, सांगू शकतो? आपल्याला आपल्या रिजनल लँग्वेज मध्ये ज्याची मातृभाषा इंग्रजी आहे तो सांगू शकेल त्याला कसं तरी व्हायचं. पण माझी मातृभाषा इंग्रजी नाही ना, मी सांगू शकणार नाही कसं तरी व्हायला त्याचं. ज्यावेळेस मी ह्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस आता आमच्याकडं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे आमची रिजनल लँग्वेज राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला अनेक विषय घेण्याची तिथं मुभा असणार आहे, अनेक विषय तिथं तुम्हाला अभ्यासनाची मुभा असणार आहे. विज्ञान, इंग्रजी, गणित एवढेच विषय तुमच्यापुरते मर्यादित असणार नाहीत मित्रांनो. नीतिशास्त्र तुमच्यासाठी असेल, आरोग्यशास्त्र तुमच्यासाठी असेल, संरक्षण शास्त्र तुमच्यासाठी असेल, नीती तत्वांचा विषय तुमच्यासाठी असेल. मला सांगायला आनंद होतो की अगोदर आपण केलं नाही अशातली बाब नाही, आदरणीय कुलगुरू सर सांगतील त्या बाबतीत, पण आपण 1995 ला शासन स्तरावर एक मूल्य शिक्षणाची तासिका आपण चालू केलेली होती. मला सांगा बरं की तासिका सुरू करून मूल्य शिक्षण देता येतं का? मला नाही असं वाटत की तासिका सुरू करून मूल्य शिक्षण देता येतं. हे इन्कल्केशन हा त्याचा भाग आहे. हे रुजवणूक कशा पद्धतीने केले पाहिजे या पॉलिसीमध्ये मूल्य शिक्षणाचा भाग म्हणजे तुमच्या सर्व विषयाच्या संदर्भात. मी विज्ञानामधून काय मूल्य शिकले पाहिजे, मूल्य शिक्षण वेगळं करता येत नाही त्याला. मी भूगोलामधून काय मूल्य शिकले पाहिजे, मूल्य हे काही इतिहासामधूनच शिकल्या जातात अशातली बाब नाही. आम्ही गणितामधून काय मूल्य शिकतो, आम्ही आमच्या वेगवेगळ्या भाषेमधून काय काय मूल्य शिकतो, यावेळेस आम्ही ज्याचा विचार करतो ह्या पॉलिसीमध्ये ह्या सगळ्या अंगांचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून बहुविध शिक्षा आणि बहुविध संकल्पना ह्या पॉलिसीचं गमक आहे असं मला प्रामुख्यानं वाटतं. अजून एक याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी अप्रोच ज्यावेळेस मी त्या पॉलिसीचा पाहतो त्यावेळेस या पॉलिसीनं अगदी वयाच्या 6व्या वर्षापासून इयत्ते 6व्या पासून इंटर्नशिप लागू केलेली आहे. स्कूल एज्युकेशन मध्ये सावजीताईंनी याचा उल्लेख केलेला होता, इंटर्नशिप सुरू केलेली आहे. अनेकांनी त्याच्याविषयी रान उठवलं. 6वीच्या मुलाला इंटर्नशिप काय कळतं हो, 6वीच्या मुलाला इंटर्नशिप म्हणजे काय माहित आहे का हो? पुन्हा एकदा सांगतो, काल जसं साठे सरांनी सांगितलं होतं तोच वाक्य पुन्हा एकदा हे करतो की आपल्या सोयीचा अर्थ या पॉलिसीमधून घेऊ नका. या पॉलिसीमध्ये त्यांना काय म्हणायचं आहे, म्हणजे त्यांना म्हणजे कुणाला, त्या समितीतल्या सदस्यांना. आदरणीय कस्तुरीरंगन सरांनी ही जी पॉलिसी डिझाईन केलेली आहे आणि त्यांच्या सदस्यांनी, त्यांना त्याच्या पाठीमागचा प्रमुख हेतू काय आहे हे आपण लक्षामध्ये जर घेतला तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की 6वीच्या इंटर्नशिप मध्ये, 6वी नंतरच्या इंटर्नशिप, मग ती इंटर्नशिप तो विद्यार्थी घरीच राहून करणार आहे आणि अनेक विषय हे त्याच्याशी कनेक्ट होणार आहेत. आता मी जसं म्हणालं की त्याला जर समजा एखादी चांगली बासरी वाजवता येत असेल, त्याला चांगलं चित्र काढता येत असेल, त्याला चांगली टीव्ही पाहता येते, आपण असं गृहीत धरू की टीव्हीच पाहणे, टीव्ही कशी पाहावी हे शिकवता येतं की नाही विद्यार्थ्यांना? निश्चितपणे शिकवता येतं. तुमच्या घरचा हा प्रॉब्लेम निघून जाईल. या पॉलिसीमध्ये मला वाक्य सापडलं की टीव्ही कशी पाहावी, टीव्ही पाहण्याची संकल्पना आनंददायी आहे की नाही? म्हणजे विद्यार्थी शाळा सुटण्याची वाट पाहिल का, टीव्ही कशी पाहायची हे जर शाळेमध्ये शिकवल्या जात असेल तर शाळा सुटण्याची वाट पाहिल का? निश्चितपणे पाहणार नाही. मला टीव्ही कशी पाहायची हे विद्यार्थी, त्याच्यामधले कोणते मूल्य आहेत हे आपल्याला पॉलिसी घ्यायला सांगणार आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून आपली शिक्षण व्यवस्था तशी बदलणार आहे आणि तो विद्यार्थी हे इंटर्नशिप घरी राहून करणार आहे. तो विद्यार्थी इतर कुठं जाणार नाही. त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कोणत्या जर व्यक्ती असतील तर त्याच्यासोबत जाऊन हे कौशल्य, त्याचे क्रेडिट घेऊन तो आपले क्लास हा पूर्ण करणार आहे. महत्वाचा भाग पुढचा एक त्याच्यामध्ये येतो, स्टुडंट हॅव टू फ्रीडम टू चॉईस द सब्जेक्ट. आता आर्ट्स, कॉमर्स, आदरणीय कुलगुरू सर सांगतील याविषयी, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे हे त्याचे बायफर्गेशन. नाहीतर बरेच वेळेस माझ्या बाबतीत झालेलं सांगतो तुम्हाला हे उदाहरण, की एखादा विद्यार्थी ज्यावेळेस आर्टला जायचा त्यावेळेस त्याच्याकडे तुच्छतेच्या नजरेनं पाहायला जायचं. तुच्छतेच्या म्हणजे इनमिस नाही, तसं नाही नसतो. ऍक्च्युअली तुम्ही जर IAS, IPS किंवा चांगले केडरचे हे जर काढलेत, आदरणीय सरांचा आत्ताच उल्लेख करून दिला की फिलॉसॉफीमध्ये PhD आहे,
PhD आहेत. म्हणजे असे हे व्यक्ती आता असं होणार नाही बाय फॉरगेट हा सायन्स आहे, हा कॉमर्सचा आहे, हा आर्ट्सचा आहे, असं होणार नाही. आता तुम्हाला तुमच्या सब्जेक्टमध्ये अंडर ग्रॅज्युएटची ग्रॅज्युएटची डिग्री आहे, ग्रॅज्युएट ऑफ लँग्वेज, ग्रॅज्युएट ऑफ मराठी, ग्रॅज्युएट ऑफ केमिस्ट्री, ग्रॅज्युएट ऑफ फिजिक्स, ग्रॅज्युएट ऑफ डॅश डॅश जे काही असतील अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे सब्जेक्ट, एखादा मेडिकलचा विद्यार्थी असेल, एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल, इंजिनिअरच्या विद्यार्थ्याला जर संस्कृत विषय जर आवडत असेल तर त्याला संस्कृत विषय मिळतो का? त्याला जर तो आवडत असेल तर तो संस्कृत घेऊ शकणार आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्याला एखादा संगीताचा विषय आवडत असेल तर तो घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आता ह्या साचेबंद पद्धतीमध्ये आता तो घेऊ शकणार आहे. शिकणी आपल्याला या पॉलिसीच्या ड्राफ्ट मध्ये पाहायला मिळते. आणि महत्वाचा भाग जर कोणता ह्या बहुविध शिक्षणामध्ये जर फोकस जर कोणता केला असेल तर मला खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात सगळ्या शिक्षण मेकरला की ह्या पॉलिसीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मेजर्स ऑन अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे आता जी वर्तमान काळामध्ये जी दरी आहे, जर तुम्ही विचार केला पाठीमागच्या 5-10 वर्षामधला तर एकीकडे प्रचंड प्रमाणात वाढणारी डिग्रीधारकांची संख्या आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भासणारी कुशल मनुष्यबळाची कमतरता, ही जी दरी आहे ही दरी या पॉलिसीने भरून काढली. आता ही पॉलिसी असं म्हणते की आम्हाला हे केवळ व्यावसायिक शिक्षणासाठी आम्हाला 6वी पासून विद्यार्थी त्यांना प्रवृत्त करायचे आहेत. 6वी पासून विद्यार्थी त्या व्यावसायिक शिक्षणामध्ये आम्हाला आणायचे आहेत. आणि मग आम्ही जर त्याला काय म्हणूया आपण साऊथ कोरियाचा विचार केला तर 96% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेतात. अमेरिकेचा विचार केला तर 52% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेतात. जर्मनीचा विचार केला तर 75% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेतात. आणि भारतीय व्यवस्थेचा विचार केला तर भारतामध्ये केवळ 5% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेतात. आणि त्याही पैकी भारत हा पण कृषी प्रधान देश म्हणतो. कृषी प्रधान देशामध्ये 1% विद्यार्थी फक्त ऍग्रीचं शिक्षण घेतात. आता हा जो गॅप आहे हा गॅप ह्या पॉलिसीमध्ये आपल्याला भरून निघणारा पाहायला मिळणार आहे. म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं एक ड्रास्टिक चेंज ज्याला म्हणतो तो ड्रास्टिक चेंज हे काही 1-2 वर्षामध्ये होणार नाही. तुम्ही जर त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन बघितलं तर 2040 पर्यंत इम्प्लिमेंटेशन आहे. काल जसं आदरणीय कुलगुरू सर आणि साठे सर म्हणाले की बघा तुमची पॉलिसी 2 वर्ष झाला आले काय झाले का बदल, असं ड्रास्टिक चेंज होत नसतो. ह्या त्याचे टप्पे आहेत काही. तुम्हाला 2040चं मूल्यमापन सांगेल आपल्याला ह्या पॉलिसीने आपल्याला काय दिलं. 2035ला आपल्याला समजेल की या पॉलिसीने आम्हाला काय दिलं. या पॉलिसीमध्ये एक खूप महत्वाचा भाग माझ्या दृष्टिकोनातून येतो तो म्हणजे लोकविद्याचा इंटरडिसिप्लिनरीच्या दृष्टिकोनातून. लोकविद्या एक आयाम आहे आणि या आयामामध्ये त्यांनी काय केलं, फोकस ऑन लोकल आर्ट्स अँड रिच्युअल्स याला फोकस केलेला आहे. लोकल विद्या जे आहे लोकविद्या याला तुमच्या आजूबाजूचे एखादा माझ्या आजूबाजूला जर बासरी वादक चांगला असेल तर तो बासरी वादक माझ्या शाळेमध्ये येऊन बासरी कसा वाजवायचा हे शिकला आणि त्याला निर्देशक त्याने इन्स्ट्रक्टर असं म्हटलेलं आहे. बघा किती किती छान संकल्पना आहे. ही इन्स्ट्रक्टरची संकल्पना ही अनेक विषयांना बळ देणारी संकल्पना आहे. अनेक विषयांना उभारी देणारी संकल्पना आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी माझ्या वेळेमध्ये पूर्ण कराय ही दुसरी एक महत्वाची गोष्ट स्टार्ट नालंदा अँड तक्षशिला अभियान. आताच आदरणीय सोले सरांनी तो उल्लेख केला की नालंदा आणि तक्षशिला अभियानामध्ये काय होतं. या पॉलिसीमध्ये नालंदा आणि तक्षशिला अभियानाचा उल्लेख आहे. नालंदा आणि तक्षशिला अभियान ते सुरू करणार आहेत. काय म्हणतायत ही नालंदा तक्षशिलामध्ये. मग मला एखादं चिकित्साशास्त्र असेल, मला एखादं संगीतशास्त्र असेल, मला एखादं न्यूरोलॉजी असेल, मला एखादं आरोग्यशास्त्र असेल, हे सर्व गोष्टी ह्या नालंदा तक्षशिला अभियानाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणार आहेत. आता ते अभियानाचं चलनवलन किंवा त्याचं मेकॅनिझम कसं असणार आहे हे पॉलिसीची कमिटी ठरवणार आहे. आता आपल्याला त्यांनी सूचना सुद्धा मागितल्या 31 तारखेपर्यंत आपण त्यांना देणार आहोत. त्या सूचनाच्या माध्यमातून ते सुद्धा हे कसं असेल. मला त्याच्यामधला ड्रास्टिक चेंज जो वाटत असेल तर नालंदा तक्षशिला अभियानाचा. जागतिक स्तरावर नालंदा तक्षशिला हे खूप फेमस होते आणि भारताची एक ओळख म्हणून जागतिक स्तरावर नालंदा तक्षशिलाची एक ओळख ही या पॉलिसीनं आता निर्माण केलेली आहे. आता दुसरा जो भाग काल उल्लेख केला होता स्कूल कॉम्प्लेक्सचा. स्कूल कॉम्प्लेक्स अनेक जणांनी त्याच्यावर काही नकारात्मक भूमिका हे सुद्धा केल्या. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की त्या पॉलिसी मेकरला काय म्हणायचं हे लक्षामध्ये घ्या. नालंदा स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये अनेक विषयांचे शिक्षक हे एका कॉम्प्लेक्स तिथं असतील.
आणि तुम्हाला ते विषय शिकण्यासाठी मिळणार आहेत मित्रांनो. माझी जर शाळा 50-60 पटसंख्येची जर असेल, गानार सर आमदार आहेत, गानार सरांना माहिती आहे, 50-60 पटसंख्येची असेल, तर शासन तुमच्या शाळेला कोणताही एखादा शिक्षक देणार नाही. शासन असं म्हणणार नाही की तुमच्यासाठी संगीताचा शिक्षक 50 विद्यार्थ्यांसाठी घेणार नाही, मिळणार 50. एखादा चित्रकलेचा शिक्षक 100 पटसंख्या असणाऱ्या शाळेसाठी विशेष असं, म्हणजे एवढे शिक्षक शासनाला सुद्धा द्यायला पुरणार नाहीत. आपण पॉलिसी मेकर आहात, आपण विचार करू शकता. आता ह्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून जर एखादा चित्रकलेचा विद्यार्थी असेल, तर त्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येकासाठी ती शिक्षणाची संधी असणार आहे. चित्रकला मला शिकता येणार आहे. मला जर एखादा नृत्याची आवड असेल, तर नृत्याचा 50-100 पटसंख्येच्या शाळेला नृत्याचा शिक्षक अपॉइंट करणे पुरते का? शासनाला द्यायला पुरेल का? निश्चितपणे पुरणार नाही. स्कूल कॉम्प्लेक्समध्ये ह्या नृत्याचा शिक्षक हा एक्सपर्ट असणार आहे. एखादा नॅशनल खेळाडू स्पोर्ट म्हणून शिक्षक म्हणून नेमण्यासाठी छोट्या संख्येच्या शाळेला पुरेल का? नाही पुरणार. तर एखाद्या या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये नॅशनल जो खूप डायनामिक आहे असा स्पोर्ट पाहायला मिळणार आणि हे सगळ्या गोष्टी ह्या पॉलिसीमध्ये आहेत. त्यामुळं पॉलिसी बहुशिक्षणाचा करणारी, बहुआयामाचा विचार करणारी, बहुविषयक शिक्षणाचा विचार करणारी ही पॉलिसी म्हणून त्या पॉलिसीकडे मी बघतो. या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन अनेक जणांनी त्याच्यावर मांडणी केलेली आहे. कसं करणार, कसं करणार? पुन्हा एकदा सांगतो, भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काल सरांनी सांगितलं, मी ते वाक्य ऐकलं आणि वाचलं पण. त्यांनी कमिटमेंट केलेली आहे. कमिटमेंट करतायत. येस, मी कमिटमेंट करतो की हा रेशो कशा पद्धतीने पुढे न्यायचा, 6% कसा हा रेशो मला न्यायचा आहे. जर एखादी कमिटमेंट जर असेल, आतापर्यंत कमिटमेंट आपल्याला शिक्षण व्यवस्थेबद्दल पाहायला मिळाली की नाही मला माहिती नाही, परंतु माझ्या तरी ऐकण्यामध्ये ही पहिली कमिटमेंट आहे. म्हणून ह्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये ही कमिटमेंट आपल्याला बहुविषयक शिक्षण हे निश्चितपणे इम्प्लिमेंटेशन होईल आणि त्याची फळे निश्चितपणे आपल्याला चाखायला मिळतील याची मला निश्चितपणे खात्री आहे. अनेक वेळेस आपण काही संकल्पना पाहत असताना किंवा अनेक वेळेस आपण प्रोजेक्ट पाहत असताना मला एक आठवतो की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोकण रेल्वेचा प्रोजेक्ट आला होता, त्यावेळेस अनेकांनी सांगितलं की असं कुठं शक्य आहे का कोकणामधून रेल्वे फिरणं, कोकणामधून हे होणं. अनेक जणांनी त्या प्रोजेक्टवर शंका उपस्थित केलेल्या होत्या. कोकणामधला प्रोजेक्ट आज यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतो की नाही? आज त्याच रेल्वेमध्ये बसून आपण म्हणतो की नाही, वा किती छान कोकण आहे. निश्चितपणे याच्या पाठीमागं काम करणारी कमिटी खूप ही आहे. याचं इम्प्लिमेंटेशन, काळजी करू नका, याचं इम्प्लिमेंटेशन निश्चितपणे होईल. तर तिनं शिक्षण मंथनाचे कार्यक्रम होत असतील, तर मला असं वाटतं की त्याच्या इम्प्लिमेंटेशनला फार वेळ लागणार नाही. आपला फार न वेळ घेता मला इथं आपण बोलावलं, मला आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली. मी आदरणीय फॉर्च्यून फाउंडेशनचे सर्वेसर्वा तसेच आमच्या सर्वांचे प्र जाणणारे आमदार आदरणीय सोले सर यांचं मी आभार व्यक्त करतो आणि ह्या बहुविध शिक्षण, बहुविषयक संकल्पना या वाणीला मी इथं पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर महेश्वर कळलावे सर. आपण अगदी उचित शब्दांमध्ये समग्र आणि बहुविषयक शिक्षेच्या संदर्भात आणि शासनाची भूमिका, त्याचप्रमाणे आयोगाची भूमिका, आता नीतीमध्ये काय उल्लेखित आहे त्याचा विषय आणि विश्लेषण आपण सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. मल्टीडिसिप्लिनरी किंवा इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन सिस्टीम ही कशा पद्धतीने फलदायी होणार आहे याचे उदाहरण देखील आपण दिलेलं आहे. आणि ही खरी गोष्ट आहे की आज आपल्याला जर ड्रायव्हर अपॉइंट करायचा असेल आणि तो जर टेक्नोसेव्ही असेल आणि सोशल मीडिया हँडल करणारा असेल, तर तुम्हाला पीए ठेवण्याची गरज पडत नाही. त्याला सगळी इतर गोष्टींची माहिती असेल, तो जर न्यूज टाईप करू शकत असेल, तर व्याख्यान होण्याच्या आधी त्याच्यातले ठळक मुद्दे घेऊन वर्तमानपत्रात तो पोहोचवून देऊ शकतो, पाठवू शकतो. आज इंटरडिसिप्लिनरी आणि मल्टीडिसिप्लिनरी, मल्टीडायमेन्शनल अशा पद्धतीच्या पर्सनॅलिटीज, अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व उभे करायचे असतील, तर या पद्धतीचा विचार जो राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये
उद्धृत करण्यात आलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा डॉक्टर महेश्वर कळलावे सरांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे त्यांचं आभारही व्यक्त करतो. आपल्या मध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने मानव्य शास्त्र व कलांना या शिक्षण पद्धतीत बरोबरीने उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आणि समग्र आणि बहुविषयक शिक्षणाचा उद्देशच मनुष्याच्या सर्व क्षमतांना बौद्धिक, सौंदर्यात्मक, सामाजिक, शारीरिक, भावनात्मक, नैतिक या सगळ्या एकत्रित पद्धतीने त्याचा विचार करून आणि त्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून या शिक्षण पद्धतीमध्ये रचना करण्यात आलेली आहे. आदरणीय कुलगुरू सरांचा दांडगा अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला निश्चितच या नीतीला समजून घेण्याकरता अत्यंत मोलाचं ठरणार आहे. मी आदरणीय श्रीनिवासजींना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. आदरणीय श्रीनिवासजी वरखेडी. सर्वांना माझा नमस्कार. आज फॉर्च्यून फाउंडेशन के द्वारा आयोजित इस शिक्षण मंथन कार्यक्रम में भाग लेने का फॉर्च्यून मुझे मिला है. तो इस भाग्य के लिए मैं इस फाउंडेशन के अध्यक्ष आदरणीय आमदार श्री अनिल सोनी जी को मैं धन्यवाद देना चाहता हूं, जिन्होंने इस फाउंडेशन के द्वारा समाज के वेदिका में राष्ट्रीय शिक्षा नीति पर केवल कुछ शिक्षाविदों का, क्या कुछ विद्यार्थियों का या कुछ ही अधिकारियों का अधिकार नहीं है, पूरा समाज का अधिकार है. राष्ट्रीय शिक्षा नीति इस चर्चा में भाग लेने का अधिकार जो शिक्षा में कहीं पर शामिल नहीं है उनको भी है. जो लोग शायद हमें लगता है जो काम करने वाले हैं, माइग्रेंट काम करने वाले लोगों को हम बोलते हैं, जो शिक्षा से कोई संबंध नहीं रखते हैं, लेकिन उनको भी शिक्षा में, शिक्षा नीति के बारे में विचार करने का, बोलने का अधिकार है. इस दृष्टि से इस सामाजिक वेदिका में इस विषय को रखना और इसके सभी से संवाद रखना ये बहुत महत्वपूर्ण है. इस वेदी में उपस्थित है सम्माननीय आमदार गानार महोदय और डॉक्टर महेश्वर जी, जो आभासी व्यवस्था में उपस्थित है, और आप सब हमें यहाँ संवाद में देखते हुए और इस संवाद में भाग ले रहे हैं. सभी को मेरा प्रणाम. राष्ट्रीय शिक्षा नीति यह पहले न्यू एजुकेशन पॉलिसी के रूप में वो बोला जाता था, लेकिन इनको हमने बदला क्योंकि इसमें हमारा स्पष्ट एक कल्पना है कि ये केवल नयापन नहीं है. उसमें नयापन तो है, लेकिन नयापन के साथ ये राष्ट्र निर्माण करने का एक क्षमता भी है. इंडिया को भारत बनाने की जो संकल्पना है हमारी, उस संकल्पना के लिए जो नीति चाहे वो नीति राष्ट्रीय शिक्षा नीति है. तो बहुत सालों तक हम इस देश को इंडिया बनाया है, इस देश को स्वतंत्र बनाया है, स्वतंत्र देश को खूब तरह हम इंडिया बनाया है. तो हम इंडिया को अभी एक पहचान, केवल नाम परिवर्तन नहीं है, एक अभिज्ञान का परिवर्तन है. ये मैं कौन हूं, केवल नाम परिवर्तन से एक व्यक्ति का परिचय नहीं बदलता है. वो उनका एक खासियत जो होती है, उनके लक्षण जो होता है, उनका मैं कौन हूं इस परिचय देने का एक अधिकार उनको होता है. तो इसी तरह आज इंडिया को भारत के रूप में पहचान देने का एक अवसर आया है राष्ट्रीय शिक्षा नीति के रूप में. तो मैं मानता हूं कोरोना के
इस सभी क्षेत्र मूर्छित हो गए हैं। शिक्षा क्षेत्र भी मूर्छित हो गया है, वैसे अभी मूर्छा से बाहर नहीं आए हैं, लेकिन अभी तो हम एक नई शिक्षा नीति के बारे में संवाद करते हुए थोड़ा जागृत हो रहे हैं। शायद हमें इस कोरोना के काल को मैं बहुत ही एक वरदान मानता हूं, क्योंकि हमें समय मिला है। नहीं तो क्या करते थे, हम सीधा कक्षा में जाते थे और एग्जाम में उलझे जाते थे। तो अभी हमें थोड़ा बहुत समय मिला है, तो कोरोना ने नई शिक्षा नीति के विकल्प को आप हमारे सामने रखने का, विचार करने का, चिंतन करने का, कार्यान्वयन करने के लिए क्या क्या करना है, उसमें मेरा रोल क्या है वो बहुत इंपॉर्टेंट है मेरे लिए। उसमें सरकार को क्या करना है, या तो शिक्षक को क्या करना है, या तो छात्र को क्या करना है, मैनेजमेंट को क्या, हम सारा सोचते रहते हैं, लेकिन मुझे क्या करना है, एक छात्र होने के नाते, एक शिक्षक होने के नाते मेरा रोल क्या है, इस भूमिका को विचार करने का एक बहुत बड़ा अवसर हमें मिला है। एक कोरोना के, मैं इस दृष्टि से थैंक्स टू कोरोना बोलता हूं, तो मूर्छित इस जगत को थोड़ा हिला रहा है शिक्षा नीति। इसमें दो बातें मैं आज के जो इस संदर्भ में मुझे जो सूचित किया गया है, तो समग्र शिक्षा के बारे में और बहुविषयक शिक्षा के बारे में जो बात आई है, उन बिंदुओं के बारे में थोड़ा विमर्श करना है। मैं मानता हूं शिक्षाविदों के बीच में या समाज के बीच में नई शिक्षा नीति को स्वागत हम करेंगे। जैसे हम बारिश को स्वागत कैसे करेंगे, हमारी खेती को ठीक से रखेंगे तो उसका ठीक करके रखेंगे तो बारिश को स्वागत करेंगे। तो उसी तरह हम नई शिक्षा नीति को स्वागत करने का तरीका क्या है, वो तरीका ये होती है कि जैसे बारिश आने से पहले हम भूमि को सिद्ध करके रखते हैं, उसी तरह नई शिक्षा नीति का क्रियान्वयन होने से पहले हमें खुद को एक खेती तैयार करके रखनी है। यदि नहीं रखेंगे तो बारिश आने पर भी हमारी कृषि नहीं होगी। तो अभी हमारा काल, शायद इस कालखंड में हम नई शिक्षा नीति के बारे में सोचने का, स्वागत करने का तरीका ये होना चाहिए कि तुरंत हम क्रियान्वयन करने के लिए जो भूमि सिद्ध करना है। शायद फॉर्च्यून फाउंडेशन के अनिल जी का सोच ये है कि हम समाज को सिद्ध करें, तैयार करें, तो उसको स्वागत, बारिश आते ही वहां अच्छी तरह फसल आए, तो उस फसल आने के लिए जो तैयार करना है वो कार्य हमें करना है। तो इस दृष्टि से अच्छी तरह स्वागत है। उसी संदर्भ में हम जब स्वागत करेंगे तो स्वागत करते करते मैं जैसे बोला, मुझे क्या करना है वो इंपॉर्टेंट है। बाकी को हम हमेशा क्या करते हैं, सरकार को क्या करना है, मैनेजमेंट को क्या करना है, तो मुझे क्या करना है हमेशा सोचते नहीं है। तो मुझे क्या करना है वही मुझे, मेरे लिए इंपॉर्टेंट है। तो इस दृष्टि से मैं हमेशा एक महीने से मैं हमेशा सोचा हूं, एक छात्र के नाते, एक अध्यापक के रूप में, एक आज कुलगुरु के रूप में मुझे क्या करना है, तो यही मेरा माइंड में चल रहा है। तो मैं आपसे भी ये अनुरोध करूंगा, तो सरकार क्या करना है वो सोचने के लिए बैठे हैं यहाँ लोग, तो वही सोचे कि सरकार क्या करने वाला है, तो लेकिन हमें इस दृष्टि से सोचना है। तो मैं मानता हूं इसको सोचने के लिए दो चार बिंदु आपके सामने मैं इस विषय को रखना चाहता हूं। और समग्र शिक्षा के बारे बात आई है, तक्षशिला की बात आई है, नालंदा की बात आई है। मैंने देखा तक्षशिला में क्या थी, तो समग्र शिक्षा को मैं एक बार देख रहा था, क्योंकि मैं इतिहास संस्कृत के छात्र हूँ, इतिहास को जानता हूँ। तो हमारे प्राचीन परंपरा में जो विद्यास्थान बोलते हैं, हम विद्यास्थान बोलते हैं उसको अनेक प्रकार से एक उसको विकसित किया गया है। तो पहले अष्टादश विद्यास्थान थे, 18 विद्यास्थान बोलते थे उसको। उसमें जैसे कौशल तक, मतलब वहां विद्या को अलग करते थे और कौशल को अलग किया गया था, क्योंकि कौशल कर्म संबद्ध है और विद्या बुद्धि का संबंध है। तो विद्या को प्राप्त करने के लिए तपस्या करनी पड़ती है और कौशल प्राप्त करने के लिए कर्म करना पड़ता है। एक कर्मयोग है और एक ज्ञान योग है। लेकिन कर्मयोग और ज्ञान योग में जो कर्म ज्ञान योग को भगवान श्री कृष्ण सांख्य कहता है और कर्म योग को योग कहता है। सांख्य योग को अलग अलग नहीं मानता है, अलग अलग दो मार्ग नहीं है, दोनों साथ होना चाहिए। तो जैसे
एक अविद्यांच विद्यांचैव यस्तद्वेद उभयं सह, उपनिषद बात लेके आ रहा हूं मैं। स्वयं शंकराचार्य बोलते हैं तो अविद्या विद्या के साथ, अविद्या यानी कर्म कौशल, विद्या के साथ अविद्या को जोड़ना है। कौशल और ज्ञान को जोड़ के हमें लेना है केवल थियोरिटिकल स्टडीज जो है, बुक के स्टडीज, उसके बाद पुस्तक में जो है उसको मस्तिष्क में रखो, एग्जाम में अंक प्राप्त करो, इतने से नहीं होगा, उसको करके देखो। तो जो करने के लिए योग्य नहीं है उसको पढ़ने की कोई मजा नहीं है। तो इस दृष्टि से जो कर सकते हैं उसी को पढ़ना है, जो नहीं कर सकते उसको पढ़ने में मजा नहीं है। तो ये छात्र कक्षा में क्यों नहीं आ रहे हैं? इसलिए नहीं आ रहे कि हमने अलग अलग तोड़ दिया है उसको। तो हम उनको बोल रहे हैं कि आप करो मत, केवल मैं जो बोल रहा हूं उसको सुनो। तो इस दृष्टि से कक्षा में छात्र इसलिए नहीं आ रहे क्योंकि उनका इंटरेस्टिंग कुछ नहीं रहा है। यहाँ पे ये विषय चर्चा हो रही थी, शिक्षा एचआरडी के मिनिस्टर के एक बहुत बड़ा कुलपतियों का सम्मेलन था। उस सम्मेलन का बहुत बड़ा मुद्दा कॉलेज में छात्र क्यों नहीं आ रहे हैं, उनके लिए थंब क्या बोलते हैं उसको कंप्यूटर से बायोमेट्रिक डाल दो और इससे कोई छात्र नहीं आता है कक्षा। मैंने बोला मतलब थोड़ा हमें इसको व्यंग्य के रूप में सोचना है। मैं यदि कक्षा के भित्तियों को तोड़ देता हूं तो छात्र आएंगे, मुझे क्लासरूम के 4 दीवार को तोड़ना है, क्योंकि 4 दीवार बना दिया मैंने। कैसे दीवार बना दिया? हर एक कक्षा में, चाहे वो गणित हो, चाहे वो संगीत हो, चाहे अलग अलग, उसको मैं एक एक डिसिप्लिन को अलग बना दिया। आर्ट्स है, साइंस है, टाइट कंपार्टमेंट बना दिया, कक्षा को अलग अलग बना दिया, उसका बहुत बड़ा बड़ा दीवार बना दिया। उस दीवार के अंदर जो घुसेंगे उनको अपने आप को भूल जाएंगे, बाकी को देख नहीं पाएंगे। तो इस तरह छात्रों के बीच में एक बहुत बड़ा दीवार खड़ा कर दिया, तो छात्रों की इंटरेस्ट नहीं रहा, तो कक्षा में क्यों आते हैं? तो मैं इसको एक तरह का रूपक दे रहा हूं। तो मेरी कक्षा यदि मतलब इस तरह के विषय अलग अलग हो रहे हैं, मैं इंजीनियरिंग कॉलेज में जाता हूं तो मुझे कोई अवसर नहीं मिलेगा दूसरों को देखने का। मेडिकल में जाऊंगा तो एक यशपाल कमेटी में भी एक विषय आया है, मेडिकल के छात्र जो केवल शरीर को जानता है, शरीर के विद्यमान आत्मा को नहीं जानता है और एक मन को नहीं जानता है, वो केवल इंजेक्शन के द्वारा केवल वो रक्त खींच सकता है, लेकिन वो कभी भी संवेदना को, समाज की संवेदना को समझ नहीं सकता है, क्योंकि वो कभी भी सामाजिक विज्ञान पॉलिटिकल साइंस पढ़ने वाला छात्र से नहीं रहा है, उनके साथ नहीं रहा हॉस्टल में। तो इस दृष्टि से एक वैद्य को एक अच्छा वैद्य बनाना, ये हमारा कार्य विश्वविद्यालय में होगा, ये केवल एक मेडिकल कॉलेज में नहीं होगा। तो इसको हमें बहुत गंभीरता से सोचनी थी, मतलब बहुत साल से सोच रहे हैं। आज समग्र शिक्षा के कार्य में हम पहुंचे हैं। तो समग्र शिक्षा के बारे में जब हम बात करते हैं तो एक दो बात मैं आपके सामने रखता हूं। तो ये तक्षशिला के शुरू करके जितने भी हमारे विद्यास्थान थे, सारे विद्यास्थान कला और शिल्प शिक्षा बोलते थे उसको, शिल्प शिक्षा। और उसके बाद वैदिक और श्रमण संकाय में पूरी विद्या की व्यवस्था कर देते थे। उसमें गणित, तर्क विद्या, व्याकरण, मीमांसा, दर्शन शास्त्र, प्रमेय दर्शन, तो इसमें दार्शनिक पक्ष भी थे, शास्त्रिक पक्ष भी थे, और उसमें प्राचीन नवीन, हम क्या क्या थे इसमें। तो इसलिए हमारे भारत की विश्वविद्यालय बहुत आदर्श विश्वविद्यालय रहे हैं। लेकिन इतिहास को कितने देर तक वैभवपूर्ण बना सकते हैं हम? हमें बनाना है आगे का इतिहास को वैभव बनाना है। तो पूरा इतिहास नहीं है, पूरा इतिहास को हम छोड़ देंगे, लेकिन पूर्व इतिहास वैभव है, वैभव था, इसका अभिज्ञान हमें होना चाहिए। इस संदर्भ में समग्र शिक्षा के बारे में जब बात करेंगे, ये विद्या परिपूर्ण कैसे बनता है, तो मैं मानता हूं ये परि शब्द है ना, परि यानी अराउंड, तो पूर्ण के अराउंड कंप्लीटनेस, ये पूर्ण के एक परिधि में संचार करने वाला व्यक्ति। कोई व्यक्ति पूर्ण एकदम नहीं बनता है, तो आज कल सुबह एक व्यक्ति पूर्ण बन गया ऐसा नहीं होता है, लेकिन पूर्णता के ओर जाना है। पूर्णता के ओर जाने के लिए जैसे सूर्य के केंद्र बिंदु में सारे ग्रह घूमते हैं, उसी तरह हमें एक पूर्णता के बिंदु के केंद्र बिंदु रखते हुए हमें संचार करना है।
तभी हम क्या कर सकते हैं, पूर्णता की ओर जा सकते हैं। तो सीधा पूर्णता की ओर पहुंचेंगे नहीं, लेकिन उसके परिधि में हमें जाना है। तो इस परिधि में जाने के लिए जो भी शिक्षा है उसको परिपूर्ण शिक्षा बोलते हैं। जब शिक्षा शब्द ही, थोड़ा फिलॉसफी के बारे में सोचना है क्योंकि इसको आपके सामने रखना चाहता हूं। शिक्षा शब्द एजुकेशन नहीं है। मूलतः शिक्षा के अर्थ है विद्या उपादान, इसका मतलब है लर्निंग। इसमें जितने भी पार्टिसिपेंट्स हैं, चाहे छात्र हो चाहे अध्यापक हो, दोनों लर्न कर रहे हैं। तो अध्यापक कभी पढ़ा नहीं रहा है। यदि अध्यापक सोचता है मैं पढ़ा रहा हूं तो भूल रहा है, उसका कर्तव्य पालन नहीं कर रहा है, वो अपने आप को समझ नहीं रहा है। तो मेरा कर्तव्य पढ़ाना नहीं, मेरा कर्तव्य छात्र के साथ पढ़ना। तो जब मैं पार्टिसिपेंट हूं तो आचार्य पूर्व रूपम अंत्यवासी उत्तर रूपम, ये दोनों दो पार्ट्स है बस। जो शिक्षा में लर्निंग है, तो लर्निंग सेंट्रिक बनाना जो है, अब इसके लिए आज जो शिक्षा मंत्रालय के नाम बदल गया तो शिक्षा सेंटर में आ गया, नहीं तो शिक्षा सेंटर में नहीं था। क्योंकि हम या तो छात्र केंद्रित विद्या बना रहे थे, या तो हम शिक्षक केंद्रित सिलेबस था, छात्र केंद्रित डिलीवरी था। ये बहुत मुश्किल था। आज हम शिक्षा को केंद्र में रख रहे हैं, तो परिपूर्ण शिक्षा को केंद्र में रख रहे हैं। इससे क्या हो रहा है, मैं मानता हूं परिपूर्ण शिक्षा के एक डेफिनेशन मुझे आपके सामने रखना है। जो शिक्षा एक पुरुषार्थ केंद्रित बन जाता है, मतलब जीवन के हर एक आयाम को धर्म अर्थ काम मोक्ष, हर एक दिन मोक्ष होता है, ऐसा नहीं कि जीवन के बाद मोक्ष है। तो ये सारे मोक्ष इस सबको मन में रखते हुए मेरे पंचकोश विद्या जो बोलते हैं हम, मतलब मेरे बॉडी और मेरे इंद्रिय और प्राण और मेरे बुद्धि और मेरे आत्मा, वहां तक जब मैं इस विकास को देख सकता हूं, उसके साथ में मेरे जितने संबंध है, मतलब हम जब जन्म लेते हैं, जन्म के साथ कुछ ऋण के साथ जीते हैं। वो ऋण शरीर और हमारे जितने भी संबंध रहते हैं शरीर के साथ, समाज का जितने संबंध रहता है, सबके साथ ऋणी होते हैं। उस संबंध को लेके पूरा प्रपंच बनता है। तो मैं मेरे अकेले के लिए सोच नहीं सकता हूं, तो मेरे पूरा समाज के लिए मुझे सोचना है। इस तरह के सोच बदलने वाला शिक्षा जो होता है वही समग्र शिक्षा होती है। आज क्या हुआ है, मुझे क्या मिलने वाला है, वो भी मेरे बॉडी के लिए क्या मिलना है, कंफर्ट्स कितने मिलने वाला है, इतना ही सोच रहे हैं। तो बॉडी से आत्मा तक पहुंचना, अंदर पहुंचना, अंतर्यामी दृष्टि रखना, और बॉडी को लेके बाहर समाजगामी, इस तरह के दोनों तरफ से जो संबंध है, उस संबंध को पूर्ण तरह जो शिक्षा देती है वही शिक्षा पूर्ण शिक्षा, तो वो समग्र शिक्षा है। तो समग्र शिक्षा को प्राप्त करने के लिए जितने भी हमें मोडालिटी होती है, उस मोडालिटी को प्राप्त कर, एक मोडालिटी में बोलता हूँ बहुत प्राचीन विद्या में है, तो हम शिक्षा के 5 साल में पूरी एक समग्र शिक्षा देते हैं, ऐसा हम कभी भी क्लेम नहीं कर सकते। ये करना भी अच्छा नहीं, क्योंकि हमारे प्राचीन गुरुकुल में एक पद्धति है, आचार्यात पादमादत्ते, मतलब एजुकेशन सिस्टम से आपको 2.25 मिलेगा। पादम शिष्य स्वमेधया, उतना अपने इंटेलिजेंस और एफर्ट से एक छात्र शिक्षा को प्राप्त कर सकता है। उनका भी एक योगदान है उसमें, शिक्षा में उनका भी पार्टिसिपेशन है। और पादम सब ब्रह्मचारी, जितना वो अपने ब्रह्मचारी मतलब सभी सहाध्यायों के साथ प्राप्त करता है, वो स्वयं प्राप्त नहीं कर सकता है। तो सहोद्योग स्टूडेंट्स, टीचर, सेल्फ, एक 75% होगा। बाद में पादन कारक जब जैसे ही वो समाज में जाता है वैसे बाकी सीख सकता है। तो इस पूरी शिक्षा को 75% कम से कम हमारी शिक्षा के क्षेत्र में लाने के लिए जो कोशिश है इसमें किया जाता है, ऐसे एक व्यवस्था हमने किया है। तो इसको मानकर यदि हम आगे चलेंगे, देखिए उसमें एक मैं आपके सामने रखता हूं, तो कंटेंट को, अभी जो बहुविषय की बात आई है, तो समग्र शिक्षा को समग्र बनाने के लिए सारे विषयों को एकत्रित लाना पड़ेगा। ऐसा नहीं कि मैं, आपने क्या पढ़ा है, मैं सिविल इंजीनियरिंग कर चुका, तो सिविल इंजीनियरिंग का मतलब सिविल इंजीनियरिंग ही जानता है, बाकी कुछ नहीं जानता। जैसे आजकल इतना स्पेशलाइजेशन हो रहा है, मैं स्पेशलाइजेशन को
खंडन नहीं कर रहा हूँ, तो स्पेशलाइजेशन चाहिए, लेकिन स्पेशलाइजेशन बाकी का परिचय के साथ चाहिए। मतलब मुझे इतना मैं अज्ञानी हूँ, इतना मैं एक अश्व मतलब एक घोड़ा जैसा ऐसा चलता है, बिल्कुल टाइट विजन को रख के चलता है, ऐसे मेरा मार्ग चल गया है, तो मैं नहीं जानता हूँ मेरे साथ में क्या हो रहा था। तो इस तरह आज के बच्चे इतना मतलब फेसबुक और यूट्यूब में रहते हुए भी मतलब हम उसको एक परिपूर्ण बहुआयामिक विद्या को दे नहीं पा रहे, क्योंकि हमने उसको टाइट कर दिया है कक्षा में, उनको अटेंडेंस कंपल्सरी कर दिया है। और अटेंडेंस में हमने क्या दे रहे हैं, केवल सिविल इंजीनियर को पढ़ाना है, बाकी कुछ नहीं पढ़ना है। तो इसको इतना टाइट करने के बाद हमारी शिक्षा व्यवस्था में कोई बहुविषयक मतलब एक कल्पना भी नहीं हो सकती है। तो नई शिक्षा नीति में बहुविषयक बहुआयामी शिक्षा को जो बढ़ावा दिया जा रहा है, उससे हमारा हम जो नहीं प्राप्त किया, आप नए युग के बच्चे वो प्राप्त कर सकेंगे। इसलिए नया भारत का निर्माण हो रहा है। तो ये बहुविषयक जब हो रहा है, वास्तविक भारत बहुविषयक था, वो इम्पोर्टेंट है। कभी भी भारत इस तरह एक जगह में बहुत संख्या से इंजीनियर्स, बहुत संख्या से डॉक्टर्स, बहुत संख्या से केवल कुछ क्षेत्र के लोग कभी भी नहीं पैदा हुए थे। तो अलग अलग क्षेत्र से, हर एक क्षेत्र से लोग यहाँ मिलते थे, इस भारत को निर्माण करना है। तो उस दृष्टि से कंटेंट और फॉर्म को अलग अलग करने का जो खंड दृष्टि है, मैं इसके बारे में बोलना चाहता हूँ। ये पाश्चात्य फिलॉसफी के एक बहुत बड़ा योगदान भी है, वो उसका बल भी है और उसका एक बहुत बड़ा दोष भी है। वो क्या है, खंड दृष्टि। मतलब कंटेंट और फॉर्म को अलग कर दो पहले। जब फॉर्म अलग किया जाता है, फॉर्मल साइंस बनता है। जैसे मैथमेटिक्स जो है फॉर्मल साइंस है, क्योंकि वो फॉर्म अलग कर दिया गया, कंटेंट को अलग कर दिया है। जब कंटेंट को फॉर्म अलग कर देंगे तो फॉर्म का एक पावर मिलता है। वो फॉर्मल साइंस में आपको कंप्यूटर जैसा यंत्र को आप निर्माण कर सकते हैं। ठीक है, कंप्यूटर में टेक्नोलॉजी का निर्माण हो गया है, फॉर्मल साइंस का ही महत्व है। फॉर्मल साइंस नहीं होता तो इतना हम जो टेक्नोलॉजी का एडवांसमेंट देखते हैं नहीं देख पाते हैं। लेकिन वो खंड दृष्टि भी है, उस खंड दृष्टि के क्या हानि हुई है उसको हम नहीं देख रहे हैं, क्योंकि हर एक विषय को अलग अलग कर रहे हैं हम। अलग अलग करते करते इतना अलग कंपार्टमेंट्स बना दिया है। तो अभी प्रायशः भारत में पहले आर्ट्स और कॉमर्स और साइंस थे, आज इतने कंपार्टमेंट्स बन गए हैं तो एक कंपार्टमेंट से दूसरा कंपार्टमेंट का परिचय भी नहीं रहता। जैसे हमारा अभी नगर में बहुत बड़े बड़े शहरों में अपार्टमेंट्स बनते हैं, उस अपार्टमेंट बाजू में कौन है किसी को परिचय नहीं, तो समाज खंडित हो गया है। जैसे समाज को खंडित कर दिया, वैसे शिक्षा समाज को भी हमने खंडित कर दिया। इसको वापस मतलब हम एक विद्या, परापर विद्या की व्यवस्था को एक अखंड विद्या के रूप में रखने के लिए बहुविषयक विद्या का चिंतन किया गया है। उसमें नो चॉइस सिस्टम से नो कंपल्शन सिस्टम में हम जा रहे हैं। अभी नो चॉइस है, आपको चॉइस ही नहीं था, अभी नो कंपल्शन में जाएंगे हम। मतलब आपको कोई कंपल्सरी नहीं है, तो सब आपका चॉइस है। पहले पूर्ण नो चॉइस था, अभी नो कंपल्शन में जा रहे हैं। और दूसरा जो है, अभी हम एक नो कंपार्टमेंट में जा रहे हैं, मतलब कंपार्टमेंट भी नहीं रहेगा। वो कैसे रहेगा? इसलिए इसको मैं बहुविषय को थोड़ा परिवर्तन करना चाहता हूँ। और हमारे चिंतन गोष्ठी में भी मैं बताता रहता हूँ, इसको बहुआयामी शिक्षा बताना चाहिए, विषय अलग अलग नहीं है। क्योंकि देखिए, कोई वस्तु जैसे फिजिक्स और केमिस्ट्री और मैथमेटिक्स के लिए वस्तु अलग अलग नहीं है। मैं इस बॉटल को, मेरा विषय है, फिजिक्स के लिए भी विषय है और केमिस्ट्री के लिए भी विषय है और ये विषय गणित के लिए भी विषय है, क्योंकि किसी शास्त्र का विषय हो सकता है, विषय एक ही है लेकिन मेरा आयाम अलग है। मतलब मैं फिजिक्स के दृष्टि से मैं इसको देख सकता हूँ, आयाम अलग है, और केमिस्ट्री की दृष्टि से देख सकता हूँ, मेरा आयाम अलग है, और मैथमेटिक्स में मेरे नंबर है। तो इसको एक ही विषय को, एक ही प्रपंच को मैं अलग अलग आयाम से देख रहा हूँ, ये बहुत महत्वपूर्ण बात है। इसलिए मेरा जो भी साइंस है या तो आर्ट है, मैं संगीत हो सकता हूँ, मैं संगीत के लिए भी विषय है ये, और कोई आर्ट के लिए भी विषय है, क्योंकि विषय तो समान है लेकिन विषय को किस आयाम से देख रहा हूँ वो बहुत महत्वपूर्ण है। तो इस दृष्टि से इसको मैं बहुआयामी शिक्षा के रूप में रखना चाहता हूँ। विषय तो है लेकिन बहुआयामी शिक्षा, बहुआयामी बहुविषयक शिक्षा,
क्योंकि आज विषय के रूप में वो देखते थे, इसलिए डिसिप्लिनरी को अब बहु विषय बना दिया है। तो इसमें इससे क्या हो रहा है, इससे एक बदलाव ये आएगा कि मैं खुद एक गुरुकुल के छात्र रहा। मुझे गणित की सिखाई, मतलब मैंने गणित नहीं सीखा था। और जब मैं आईआईटी में काम करता था, आईआईटी में जो रिसर्च के लिए गया था, तो मुझे गणित नहीं आता था, लेकिन गणित के प्रोफेसर के साथ मैं संवाद कर सकता था। और कंप्यूटर साइंस मुझे पता नहीं था कंप्यूटर साइंस क्या होता है, लेकिन कंप्यूटर साइंस के अध्यापकों के साथ मैं उन्हीं समस्याओं को मेरे शास्त्र की दृष्टि से परिहार दे सकता था। वो कैसे, मुझे एक बार समझ में आ गया। कंप्यूटर कोडिंग का मतलब वो शिक्षा क्लास चल रहा था, मैं वहाँ क्लास ले रहा था, मैं तो छात्र रहा वहाँ पे। और कैसे कोडिंग करना, 20 साल की बात है, तो IIIT हैदराबाद में मुझे कोडिंग सिखाया जाता था। तब 5 दिन के बाद मुझे लग रहा तो ये मैं जानता हूँ। तो मुझे पता नहीं था कैसे नहीं जानता, क्योंकि मैं कंप्यूटर का कभी छात्र नहीं रहा। मैं बाद में अध्यापकों के साथ तो चर्चा कर रहा था, मुझे पता चल गया कि मेरी अष्टाध्यायी की जो शिक्षा है उसमें यही सारी बातें आई हैं। तो मैं उसका नाम बदलना चाहिए मुझे, बस इतना ही है, लेकिन मैं जो जानता हूँ उसी को बता रहे हैं। तो इसका मतलब है मेरी व्याकरण की कक्षा में कंप्यूटर में पढ़ा सकता हूँ, मेरी कंप्यूटर के कक्षा में भाषा को पढ़ा सकता हूँ। क्या हम कंप्यूटर लैब में भाषा शिक्षण या भाषा के कक्षा में कंप्यूटर शिक्षण करा सकते हैं? ये करा सकते हैं। जैसे आज मंजुल भार्गव इस शिक्षा नीति के सदस्य रहे हैं, भाग है, वो खुद कहते हैं कि वो संगीत अच्छी तरह जानते हैं, इसलिए वो गणित कर सकते हैं। हम सोच भी नहीं सकते संगीत और गणित का क्या संबंध है, लेकिन वो संबंध उन्होंने देखा है, क्योंकि उन्होंने स्वयं अर्जित किया है। संगीत से गणित निकलता है, उनके मन में जितना संगीत का आलाप चलता है उतना गणित के फॉर्मूला चलते हैं। तो गणित ऐसा सब्जेक्ट नहीं है जो संगीत से बहुत दूर है। हमने आर्ट और मैथमेटिक्स को बहुत दूर कर दिया। इसको जोड़ने का तरीका, मतलब ये भारत की शिक्षा है। जो मंजुल भार्गव ने प्राप्त किया है वो भारत की शिक्षा है। संगीत को और गणित को एक ही जगह में रखो, क्योंकि वो अलग अलग नहीं है। तो इस विषय से मुझे ये इंस्पिरेशन मिला है कि ये सारे विषय जो भी है, चाहे वो बौद्धिक हो चाहे वो भावनात्मक हो, ये दोनों का एक्सप्रेशन का तरीका अलग अलग है, लेकिन विषय एक ही रहा है, उसका भाषा अलग रही है। तो इसको समझने के लिए शायद हमें 100 साल लगेंगे, लेकिन क्योंकि हमने 200 साल हमने खो दिया है, 200 साल खोने के बाद अभी इसको समझने के लिए भी हमें 100 साल चाहिए। तो इस 100 साल बनाने के लिए इस साक्षात्कार के और इस शिक्षा नीति जा रही है। तो मैं आपसे अनुरोध करता हूं, इसको स्वागत करिए, क्योंकि कला पूरे भारत में मैं जानता हूं, भारत ऐसा एक देश है कला के बारे में विज्ञान निर्माण किया है। देखिए, आर्ट्स को लोग मानते थे देवदत्त है, उसको कोई मतलब सोच नहीं सकता उसके बारे में, लेकिन भरत ने नाट्य के बारे में, संगीत के बारे में शास्त्र बना दिया है। मतलब आर्ट्स के बारे में साइंस देखा है उन्होंने। तो ये भारत की देन है, कहीं भी नहीं है। आर्ट्स और साइंस को अलग अलग कर दिया था वेस्ट ने, भारत ने साइंस और आर्ट को एक कर दिया है। तो नाट्य शास्त्र है यहाँ, संगीत शास्त्र है, क्योंकि उस पद्धति से, उस वैज्ञानिक पद्धति से आप ट्रेनिंग प्राप्त करेंगे तो आप भी कलाकार बनेंगे। तो कला की अभिव्यक्ति के लिए जो पीछे विज्ञान है, उस विज्ञान को उन्होंने बनाया है, शास्त्र को बनाया है। तो शास्त्र, हमारे शास्त्र विज्ञान है। तो मैं आपसे यही स्ट्रेस करना चाहता हूं, विज्ञान के क्षेत्र में भारत का योगदान नहीं है, ऐसे कहने वालों को एक मैं चैलेंज देता हूं। देखिए, बॉडी को, इस शरीर को काटते हुए बाहर क्या हुआ है, पिक्चर उसको निकालना, उसका तंत्रज्ञान बनाना, उसके शस्त्र चिकित्सा करना, ये सारा बहुत फिजिकल साइंस है, इसको आसान है। लेकिन जो सॉफ्ट साइंस है, बॉडी के अंतर्गत एक माइंड को, एक उसका क्या बोलते हैं आप, भाव को समझते हुए वहां रहने वाला मनोविज्ञान, भाषा जैसे अत्यंत सॉफ्ट वस्तु को हमारे प्राचीन लोगों ने समझा है। तो जैसे एक ही व्यक्ति, पतंजलि ने भाषा के बारे में और शरीर के बारे में और वाक के बारे में एक ही व्यक्ति ने काम किया है। तो वो साइंटिस्ट था, उनको पता था इन तीनों में एक संबंध है, शरीर, वाक और माइंड,
इन तीनों का एक बहुत गहरा संबंध है, इनको में एक ही व्यक्ति ने शास्त्र बनाया है। तो इसका मतलब क्या है? तो शास्त्र को आप अलग अलग मत करिए, इसको एकत्रित करके देखिए, इसको अखंड करके देखिए। तो इस अखंड विज्ञान परंपरा को आगे बनाने के लिए जो प्रयास रहा है, उस प्रयास के और हम बहुविषयक बहुआयामी इस शिक्षा को लेके आगे जा रहे हैं। तो मैं मानता हूं, एक ही बात से मैं मेरा वक्तव्य समाप्त करना चाहता हूं। पहले हमारी शिक्षा जो है तकनीकी केंद्रित जीवन था। हमारा जो भी हमारा जीवन रहा है टेक्नोलॉजी सेंटर्ड है। हम सारे उसके उसके मतलब और जा रहे हैं, या तो उसके केंद्रित हमें विद्या मिलती थी। हमारा जीवन पूरा कंप्यूटर को बिठा के कंप्यूटर के सामने ही हमारा जीवन चलता है। लेकिन कंप्यूटर के लिए जीवन है या जीवन के लिए कंप्यूटर है, ये समझना पड़ेगा। टेक्नोलॉजी के लिए जीवन है या जीवन के लिए टेक्नोलॉजी है। यदि जीवन के लिए टेक्नोलॉजी है तो हमें जीवन विद्या सिखाना पड़ेगा। तो इसलिए इतनी बात यहाँ कही गई, जीवन विद्या बनाने के लिए, तकनीकी विद्या को जीवन विद्या बनाने के लिए जो बात आई है, बहुत महत्वपूर्ण बात आई है। यहाँ मानवीय, नैतिक, शांति, प्रेम, अहिंसा, वैज्ञानिक दृष्टिकोण, नागरिक मूल्य, जीवन कौशल, सेवा, सामुदाय, ये सारी बातें केवल क्या एक शिक्षा के क्षेत्र का विषय नहीं है। ये राजनीतिक, सामाजिक और शिक्षा सारे जन एकत्रित होकर इसको करेंगे तभी इसका प्रयोग हो सकता है। तो मैं मानता हूं आज प्रोफेसर अनिल जी ने जो फॉर्च्यून फाउंडेशन के द्वारा इस प्रयोग किया है, क्योंकि इसमें जोड़ने का प्रयास है, इसमें तोड़ने का प्रयास नहीं है, जोड़ने का प्रयास है। इसको हमें एकत्रित होकर, हमारे आदरणीय प्रधानमंत्री हमेशा बोलते हैं केवल सरकार कुछ नहीं कर सकता है। पीपीपी मॉडल उनका मॉडल है। पब्लिक प्राइवेट पार्टिसिपेशन जब होता है तभी सारा यशस्वी बनता है। तो आज हमें और एक बार अवसर मिला है नई शिक्षा नीति के द्वारा, ये पब्लिक प्राइवेट पार्टिसिपेशन सभी क्षेत्रों का जोड़ते हुए काम आगे लेना। उसके लिए एक ही बात मुझे याद आता है, आज तक शिक्षा जो थी वो असामान्य को सामान्य बना रही थी, क्योंकि कॉमन करिकुलम, कॉमन बात कर रहे थे। अभी एक कॉमन को, एक यूनिक व्यक्ति को लेके कक्षा में हम कॉमन बना रहे थे, अभी कॉमन व्यक्ति को लेके हम यूनिक बनाएंगे। यही बहुविषयक आयामी समग्र आयाम शिक्षा का महत्व है। आपको मैं फिर एक बार धन्यवाद देता हूँ। आपने इस मेरा चिंतन को आपके सामने रखने का एक अवसर दिया है, एक संवाद हुआ है। इस संवाद से मैं बहुत कुछ सीखा हूँ। आपको धन्यवाद, नमस्कार। खूप खूप धन्यवाद सर। एका सामान्य व्यक्तीला असामान्यत्वाकडे पोहोचवण्याची व्यवस्था ही या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य देऊन आदरणीय श्रीनिवासजींनी आपलं मार्गदर्शन पूर्ण केलेलं आहे। मल्टी एज्युकेशन सिस्टीम याला बहुविषयकच्या ऐवजी अधिक योग्य असं बहुआयामी म्हटलं पाहिजे, अशा पद्धतीचं विश्लेषण आधारासहित आदरणीय श्रीनिवासजींनी आपल्या समोर ठेवलेलं आहे। जुन्या आणि जाणत्या अशा भारतीय शिक्षण पद्धतीच्या अंतर्गत बहुआयामी व्यक्तिमत्वाची घडण ही कशी होते आणि हे सर्व विषय जे आहेत, डिसिप्लिन जे आहेत, ते एकमेकांशी कसे निगडित असतात, हे व्यवस्थित पद्धतीने आपल्या समोर श्रीनिवासजींनी मांडलेलं आहे। मी फॉर्च्यून फाउंडेशन नागपूरच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो। या ठिकाणी डॉक्टर कैलावे सर आहेत, त्यांनीही मार्गदर्शन केलं, त्यांचंही आभार व्यक्त करतो। आणि या सत्राला जे हजारो लोक आपल्या मोबाईलमधून आणि फेसबुक लाईव्ह मधून पाहत आहेत, त्या सगळ्यांचं देखील फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे मी आभार व्यक्त करतो। आज आपण समग्र आणि बहुविषयक अर्थात बहुआयामी शिक्षणाच्या बाबतीत आणि तज्ञांकडून जाणून घेतलं। उद्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, ज्याला वरखेडी सरांनी म्हटलं की विद्यार्थी सेंट्रिक, स्टुडंट सेंट्रिक नाही, तर आपल्याला शिक्षण सेंट्रिक, शिक्षा सेंट्रिक ही व्यवस्था उभी करायची आहे। आणि म्हणून ज्याच्याकरता हे सगळं आपण करतो आहे, ते शिक्षण घेणारे शिक्षणार्थी
या दृष्टिकोनातून उद्या त्यांची काय भागीदारी राहील हाही महत्वाचा विषय उद्याच्या चर्चेत येणार आहे. उद्या आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता 28 ऑगस्ट दुपारी ठीक 4 वाजता आदरणीय मुकुलजी कांदिटकर आणि आदरणीय श्री प्रफुल्लजी आकांत हे शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी एक भारतीय शिक्षण मंडळाला मार्गदर्शन करतात आणि त्याचे संघटन महामंत्री आहेत आणि दुसरे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णकालीन कार्यकर्ते आहेत. हे दोघेही विद्यार्थी क्षेत्र शिक्षण क्षेत्रात काम करणारी तज्ज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता येणार आहेत. विद्यार्थ्यांची भागीदारी राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 मध्ये विद्यार्थ्यांची काय भागीदारी राहील आणि त्या दृष्टिकोनातून आपले विचार या ठिकाणी व्यक्त करण्याकरता मान्यवर मंडळी येणार आहे. मी समस्त नागरिकांना, बंधू भगिनींना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी उद्या ठीक 4 वाजता पुन्हा आपल्या फेसबुकवर यावं आणि उद्या जे तज्ज्ञ जी मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार आहे त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील नवीन किंवा राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 याच्यातला हाही अँगल समजून घ्यावा. सर्वांचा आभार, खूप खूप धन्यवाद. आजचं 5वं सत्र इथेच संपलं असं मी घोषित करतो. धन्यवाद.